राजकीय लोकशाहीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची जोड दिल्यामुळे भारतीय राज्यघटना आज 75 वर्षांनंतरही सक्षम असल्याचे प्रतिपादन माजी खासदार प्रख्यात अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी केले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संकुल, प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कोट्यवधी मनाला स्पर्श करणारे मन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारांचे जागतिक संदर्भ या महत्त्वपूर्ण विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी डॉक्टर नरेंद्र जाधव बोलत होते। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रभाकर कोळेकर उपस्थित होते। डॉक्टर नरेंद्र जाधव म्हणाले, जगात दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या राष्ट्राच्या राज्यघटनांचे आयुर्मान हे सरासरी 17 वर्ष एवढेच आहे। मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय लोकशाहीला सार्वजनिक आणि आर्थिक लोकशाहीची जोड देऊन एक व्यक्ती एक मतदान अधिकार बहाल केल्यानेच भारतीय राज्यघटना 145 कोटी लोकसंख्येला बांधून ठेवणारी आणि 75 वर्षांनंतरही सक्षम असल्याचे दिसून येते। नवीन भारताच्या जडणघडणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध विषयांवर लेखन केले। जाती व्यवस्थेमुळेच आर्थिक विकासाला खीळ बसते। स्वातंत्र्य, सामाजिक समता आणि संधीची समानता जिथे नसते तिथे आर्थिक विकास होत नाही। म्हणूनच डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेत सर्वसामान्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाची संधी उपलब्ध करून दिली असल्याचेही डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केले। दुसऱ्या सत्रात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी विचार या विषयावर डॉक्टर विजय खरे यांनी मांडणी केली। भारताचे परराष्ट्र धोरण हे डॉक्टर आंबेडकर यांच्या मूलभूत विचारावर आधारलेले आहे। त्याच विचारावर भारत आजही जगात वाटचाल करत असताना मानवतावाद डोळ्यासमोर परराष्ट्र धोरणाची अंमलबजावणी करत असल्याचे नमूद केले। यावेळी 150 संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या संशोधन पेपरचे आंतरराष्ट्रीय जर्नलच्या 2 व्हॉल्यूमचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। आंतरराष्ट्रीय परिषदेचे प्रास्ताविक डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांनी केले। प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉक्टर H.A. शेख यांनी केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर तेजस्विनी कांबळे यांनी केले, तर आभार प्राध्यापक सागर राठोड यांनी मानले। आंतरराष्ट्रीय परिषदेला विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।